परवाच्या दिवशी अ, आपले कुलाब्यातले आर-टी ॲक्टिव्हिस्ट आहे संजय गुरव यांनी एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं की 16 मंडळला महानगरपालिकेद्वारे या 16 मंडळला जिम इक्विपमेंट्स देण्यात आले होते. तर हे आणि याचे पी-ओ वगैरे सर्व काढून डिसेंबरमध्ये पैसे वगैरे कॉन्ट्रॅक्टरने ऑलरेडी घेतले आणि जेव्हा हे स्टिंग केलं, स्टिंगमध्ये असा निदर्शनास आलाय की कुठल्या मंडळांनी पत्र दिलं नाहीये, म्हणजे की आम्हाला जिम इक्विपमेंट्स पाहिजे, तरी त्यांच्या मंडळाच्या नावाने इक्विपमेंट्स घेतले. आणि असे मंडळ आहे ज्यांना माहिती पण नाहीये की आम्हाला सामान येणार आहे, म्हणजे बोगस. म्हणजे बोलतात ना 16 मधून मला वाटतं खाली थोडेफार मंडळाला दिलं, बाकीच्या मंडळाला माहिती पण नाहीये की त्यांना आपल्या बीएमसी कडून जिम इक्विपमेंट्स भेटणार आहे. तर याच्यानंतर जेव्हा बातमी सकाळी आली त्याच्यानंतर सुमारे 1:30-2 वाजता मला ते समजलं की फोर्थ पास्ताल्यांच्या इथे एक जिम आहे, त्या जिममध्ये इक्विपमेंट्स आले, म्हणजे ह्या स्टिंग ऑपरेशनच्या नंतर आले. त्यामुळे त्या जिममध्ये मग तो प्रकरण मी गेल्यानंतर तिथे मी बघितलं, विचारणा केली, तर तो इक्विपमेंट्स तिथे याच्यानंतर आलाय, म्हणजे स्टिंगच्या नंतर. मग रात्री फोर्थ पास्ताल्यांना परत मला माहिती पडलं की ह्या अजून एक मंडळला जिमचे इक्विपमेंट्स आले, तेही आम्ही जाऊन बघितलं. म्हणजे कुठे ना कुठे हा खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे. ए वॉर्डचे जे अधिकारी आहे धोत्रे, हे जे इंजिनियर आहे, या कामाची सर्व पाहणी ते करत होते. सर्वप्रथम तर आपण जो प्रक्रिया असतो, पहिल्या टेंडर निघतो, टेंडरच्या नंतर लोएस्ट बिडरला काम दिला जातो आणि ह्या काम दिल्यानंतर हे काम व्यवस्थित झाला का नाही हा अधिकारी पाहायला जातो. म्हणजे आता तुम्ही विचार करा, ह्या अधिकाऱ्यांनी न पाहता टेंडर पास करून दिला का, म्हणजे पीओ पास करून दिला. हा खूप मोठा भ्रष्टाचार झालाय आणि याच्यामध्ये आम्ही पण सखोल चर्चा करतो आणि याच्यामध्ये आम्ही पण हे करतो, पण तरी पण त्या अधिकारीला तात्काळ निलंबित केला पाहिजे, इन्क्वायरी केली पाहिजे. आणि मी यामार्फत जे महापौर आहे ऋतू तावडे मॅडम आणि ऑपोजिशनचे पण जे आपले किशोरीताई पेडणेकर यांनाही मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही या आणि ह्या जितके जिमला सामान गेले या जिमची पाहणी करा आणि विजिलन्स मार्फत यांची चौकशी करा. तोच मी सांगतोय की ज्या तिथे मी गेलो तर तिथे ते गाडीमधून अनलोडिंग होत होतं सामान. तर तिथून जे थोडेसे 1-2 होते ते थोडासा उज्जत करत होते, तुम्ही का आले, काय आले. पण मी बोललो चला ठीक आहे बाबा, आमच्यामुळे सामान येतोय. त्यांना पण नाही माहिती होतं की आपल्या मंडळाच्या नावाने सामान पास झालंय, त्यांना माहिती पण नाहीये. मग त्यांना तो जिमचा सामान आला. आता जसे की एक मंडळ आहे ते स्टिंगमध्येच आहे, शायद सप्तशृंगी मंडळ करून आपल्या इथे आहे जमशेदजी बंदरला. तर त्यांना तर माहिती नव्हतं. त्यांनी मग 9 तारखेला पत्र दिलं महानगरपालिकेला की अरे बाबा आमच्या नावाने जिम पास झालं. मग दुसऱ्या दिवशी त्यांना सामान आले. म्हणजे हा प्रकरण खूप मोठा आहे, कोट्यवधीचा घोळ झालेला आहे आणि करप्शन ए वॉर्डमध्ये खूप प्रमाणात आहे, खूप प्रमाणात आहे. थोडे करून आम्ही जसा होऊ शकतो तसा आम्ही हे करू, पण कुठे ना कुठे वरिष्ठांनी पण याची दखल घेतली पाहिजे आणि अधिकारीवरती तात्काळ कारवाई केली पाहिजे. आता आम्ही वेगवेगळे, आता काल पण तुमच्या मार्फत आम्ही बीएमसी स्कूल, जी आपली महानगरपालिका शाळा आहे, त्याची काय अवस्था आहे तेही दाखवण्याचा प्रयत्न केलं. आणि किशोरीताई पेडणेकर माजी महापौर ते पण आले होते. म्हणजे काय व्यवस्था आहे, काय फॅसिलिटीज त्या पोरांना भेटतो हे तुम्ही स्वतःहून पाहताय. तुमच्या माध्यमातून आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अगोदर सबीना चंद्रशेखर हा फुटबॉलचा एकमेव फुटबॉल ग्राउंड आहे कुलाब्यासाठी, तुम्ही पण तो पण कव्हर केला की काय चाललंय या कुलाब्यामध्ये, म्हणजे कुठल्या प्रमाणावरती म्हणजे धांदली चालली आहे, म्हणजे लोकांना विश्वासात घेत नाहीये, डेमोक्रेसी राहिली नाहीये. जो इलेक्शनमध्ये झाला ते डेमोक्रेसी नाव हे राहिला नाहीये. इथे तानाशाही आणि हुकुमशाहीचा राज्य चाललंय. जे स्थानिक नगरसेवक असतील आणि स्थानिक आमदार आहे, हे दोघे कुलाब्यातले आणि ते त्यांच्या परिवारातलेच आहे. मी त्यांना विनंती करतो की साहेब, हे आपलाच मतदारसंघ आहे, याच्यावरती लक्ष द्या. तुम्ही ऑलरेडी लक्ष दिलाच असेल, तरी पण अजून थोडा बारकाईने लक्ष द्या, कारण हे खूप मोठे इश्यूज आहे जे
गरीब लोकांना खूप मॅटर करतात. फुटबॉलचा विषय असेल, हे तुमच्या मार्फत तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर हा जिमचा जो मॅटर आहे हे तुम्ही लक्ष दिला पाहिजे साहेब, हे कारण हे तुमच्या मतदारसंघात आणि हे वॉर्डमध्ये हे तिन्ही नगरसेवक हे तुमचे घरचेच आहे साहेब.